एक विद्वान ब्राह्मण स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी अक्कलकोटला आला. तो शास्त्रात पारंगत होता, पण त्याच्या मनात एक प्रकारचा अहंकार आणि शंका होती. त्याला वाटायचे की हे स्वामी खरोखरच सिद्ध पुरुष आहेत की केवळ लोक त्यांच्या मागे उगीचच धावत आहेत. तो मनात विचार करत होता की जर हे खरंच ईश्वर असतील तर त्यांनी मला माझ्या मनातलं ओळखून काहीतरी प्रचिती द्यावी. प्रत्यक्ष भेटीचा प्रसंग. जेव्हा तो ब्राह्मण स्वामींच्या समोर गेला तेव्हा स्वामी आपल्या नेहमीच्या सहज अवस्थेत बसले होते. त्या ब्राह्मणाने लांबूनच नमस्कार केला आणि तो त्यांच्याकडे पाहत उभा राहिला. त्याच्या मनात स्वामींबद्दल आदरापेक्षा परीक्षा घेण्याची भावना जास्त होती. स्वामींनी त्या ब्राह्मणाकडे एकदा तीक्ष्ण नजरेने पाहिले. त्यांना त्याच्या मनातील शंका आणि अहंकार स्पष्ट दिसत होता. अचानक स्वामींनी आपल्या जवळ असलेला एक विषारी साप, काही कथांनुसार हा साप त्यांच्या झोळीत किंवा बाजूला होता, उचलला आणि मोठ्या रागाने त्या ब्राह्मणाच्या दिशेने फेकला. चमत्कार, सापाचा झाला हाय. तो जिवंत आणि ससणारा साप आपल्या अंगावर येतोय हे पाहून तो ब्राह्मण भीतीने थरथर कापायला लागला. त्याला वाटले की आता आपला मृत्यू अटळ आहे. तो जीव वाचवण्यासाठी मागे सरकला आणि डोळे घट्ट मिटून घेतले. पण तो साप जेव्हा त्या ब्राह्मणाच्या गळ्यात पडला तेव्हा त्याला सापाचा स्पर्श जाणवला नाही. त्याला फुलांचा सुगंध आला आणि काहीतरी हलकं वाटलं. त्याने हळूच डोळे उघडून पाहिले तर त्याच्या गळ्यात कोणताही साप नव्हता, तर सुगंधी फुलांचा एक सुंदर हार पडला होता. चुकीची जाणीव आणि शरणागती. हे पाहून तो ब्राह्मण अवाक झाला. ज्याला तो थोड्या वेळापूर्वी साप समजून घाबरत होता तो स्वामींच्या कृपेने फुलांचा हार बनला होता. स्वामींनी त्याच्या मनात चाललेली द्वंद्व आणि शंका एका क्षणात ओळखून त्याला त्याचे उत्तर दिले होते. त्या ब्राह्मणाने तातडीने स्वामींच्या चरणी लोटांगण घातले. त्याचा अहंकार गळून पडला आणि तो म्हणाला, महाराज, मला क्षमा करा. मी आपली परीक्षा घेण्याचे धाडस केले, पण आपण साक्षात परब्रह्म आहात हे मला उमजले. स्वामींनी त्याला शांत केले आणि संदेश दिला की भक्तीमध्ये संशयाला जागा नसते. जिथे पूर्ण विश्वास असतो तिथेच ईश्वराचा अनुभव येतो. स्वामी समर्थांच्या अशा अनेक कथा आहेत ज्यातून त्यांनी भक्तांना अहंकार सोडून शरण येण्याचा मार्ग दाखवला आहे.